पुण्यामध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। हडपसर प्रभाग क्रमांक 22 मधील भाजपचे उमेदवार माजी स्थायी समिती अध्यक्ष दिलीप तुपे, सुकन्या गायकवाड, संदीप दळवी, माजी नगरसेविका सुजाता जामदाडे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। दरम्यान सर्वच उमेदवार हे मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधतायत आणि आपल्या जाहीरनाम्यांच्या पत्रकांचं वाटप करतायत। पुण्यामध्ये महापालिका निवडणूक रणधुमाळी सुरू आहे। भाजपचा देखील मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे। हडपसर प्रभाग क्रमांक 22 मधील भाजपचे उमेदवार माजी स्थायी समिती अध्यक्ष दिलीप तुपे, सुकन्या गायकवाड, संदीप दळवी, माजी नगरसेविका सुजाता जामदाडे हे उमेदवार महापालिका रिंगणामध्ये उतरलेत। भारतीय जनता पार्टीमधील सर्व उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार केलाय। मतदार भगिनींकडून ठिकठिकाणी या उमेदवारांचं उत्स्फूर्तपणे औक्षण करून स्वागत करण्यात आलंय। उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या नियोजित वेळेमध्ये सोडवण्याच्या दृष्टीने भाजपला मत देण्याचं आवाहन केलंय। सर्व उमेदवार आणि पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधून आपल्या जाहीरनामा पत्रकाचं वाटप करतायत। केंद्र आणि राज्य सरकारने स्मार्ट सिटीमध्ये पुणे शहराचा सहभाग केलाय। या योजनेला गती देणे, हडपसर रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण, मुठा नदी प्रदूषण मुक्त योजना, रेल्वे उड्डाण पुलास परवानगी आणणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत। त्याचप्रमाणे राज्य सरकारने नवीन विकास आराखड्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर मुंडव्याचा मोठा भाग निवासी झालाय। त्यामुळे मतदार खुश आहेत। त्यामुळे प्रचार करत असताना घरोघरी मतदारांचा आम्हाला पाठिंबा मिळतोय, असे भाजपच्या चारही उमेदवारांनी सांगितलंय। 2017च्या निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्हाला या प्रभाग क्रमांक 22 या प्रभागामधून ब गटामधून संदीपजी दळवी, त्याचप्रमाणे ब गट महिला सर्वसाधारण सुजाताताई जामदाडे, क गट महिला सर्वसाधारण कुमारी सुकन्या गायकवाड आणि ड गटमधून मी स्वतः दिलीप बाबा तुपे अशा या 4 जणांच्या उमेदवारी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने या जाहीर केलेली आहे। प्रथमतः मी पक्षाच्या माध्यमामधून या ठिकाणी आमच्यावर जो विश्वास पक्षानं दाखवला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी उमेदवारी मागितलेली होती त्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय एक दिलानं आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची साथ देण्याच्या दृष्टीनं आमच्याबरोबर या ठिकाणी प्रचाराच्या मोहिमेमध्ये ते अतिशय पुढाकारानं आज आमच्या प्रचाराच्या समवेत त्यांचा सहभाग आहे। हा प्रचार अतिशय आम्ही प्रचार खरं तर निवडणूक उमेदवार जाहीर होण्याआधीच आम्ही सर्वजण एक दिलाने या ठिकाणी संपूर्ण प्रभागामध्ये फिरत होतो आणि त्यामुळे आज जवळजवळ आमचा 80% उमरा हा आम्ही प्रत्येकानं त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या माध्यमामधून पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनामधून आज आम्ही यशस्वी झालेलो आहोत। उरलेले 20% भाग हा सुद्धा आम्ही आता लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत। या प्रभागाच्या दृष्टिकोनामधून बोलत असताना भारतीय जनता पक्षाच्या सर्व आजी माजी सर्व पदाधिकारी, पक्षातील सर्व आमचे सन्माननीय कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, भगिनी कार्यकर्त्या हे सर्व या ठिकाणी अतिशय एक दिलानं काम करतायत। पक्षाच्या माध्यमामधून या ठिकाणी काम करत असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या माध्यमामधून गेल्या 2.5 वर्षामध्ये भाजपनं जो सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून जो अजेंडा दिलेला आहे त्या अजेंड्याच्या जीवावरच आम्ही ही निवडणूक या ठिकाणी सामोरं जात आहोत आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे की आमच्या या नेते मंडळींनी गेल्या 2.5 वर्षामध्ये जो एक जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे त्या विश्वासाच्या जीवावर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा या ठिकाणी भाजपची सत्ता ही निश्चित या ठिकाणी येणार आहे आणि त्या दृष्टीनं नागरिकांपर्यंत आमच्या पक्षाची भूमिका आम्ही पोहोचवण्याचं काम आमच्याकडे हे जनतेसमोर पोहोचवण्याच्या दृष्टीनं आता प्रचाराच्या मोहिमेमध्ये यशस्वीरित्या काम करत आहेत। त्यामध्ये 5-6 आघाडीवरती आमचे या ठिकाणी आखणी झालेली आहे। बूथ कमिटीच्या माध्यमामधून सुद्धा आमच्या अतिशय चांगल्या प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे।
हजारी बूथ प्रमुख या नात्या या संदर्भाच्या संकल्पनेच्या माध्यमामधून मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आमच्यातील अतिशय लहानात लहान कार्यकर्त्यापासून जबाबदारीचे पद असणारे आमचे सर्व कार्यकर्ते हे एक दिलानं या ठिकाणी पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राहिलेल्या दिवसामध्ये जीवाचं रान करून कष्ट घेतील आणि या ठिकाणी या प्रभागामध्ये न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीनं निश्चित कमळ या ठिकाणी फुलेल असा विश्वास या प्रचारामध्ये रवी तुपे, अनिल तुपे, विनोद गायकवाड, अशोकराव जमदाडे, विराज तुपे, अजय पायगुडे, प्रशांत दौंडकर, विजय उबाळे, समीर झुरंगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तुकाराम गोडसे, सी 24 तास, हडपसर, पुणे.